यावर्षी महाराष्ट्रभर चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे। त्यानुसार वाशिम जिल्ह्यात देखील सुरुवातीपासूनच पावसाने जोरदार आगमन दिलं। त्यामुळे नदी नाले जी धरणं आहेत पूर्णतः 100% भरलेले आहेत। नमस्कार, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आपण सध्या ज्या ठिकाणी उभे आहोत ते आहे रिसोड तालुक्यातील कोकसा येथील लघु प्रकल्प। हा प्रकल्प 100% भरलेला आहे। हा प्रकल्प 22 जुलैलाच 100% भरलेलं होतं, परंतु आता ही परिस्थिती अशी आहे, पाऊस 2-4 दिवस पासून चांगल्या प्रमाणात या परिसरात कोसळत आहे। त्यानुसार या जो सांडवा आहे त्यावरून कमीत कमी 1 ते 1.5 फुटाहून जास्त प्रमाणात पाणी वाहत आहेत। या ठिकाणी मोठं निसर्गरम्य असं वातावरण निर्माण झालेलं आहे। हे बघण्यासाठी येथे नागरिक देखील मोठी गर्दी करत आहेत। आपण वारंवार प्रशासन त्या नागरिकांना विनंती करते की आपण या जो पाण्याचा प्रवाह आहे त्यापासून सावधानता बाळगावी। आमच्या माध्यमातून देखील आम्ही सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण या ठिकाणी येत असाल तर सावधानगी बाळगा। जो पाण्याचा प्रवाह आहे ते मोठ्या प्रमाणात आहे। येथील जे दृश्य आहेत ते खरंच एक मनाला मोहक ठरणारे होत आहेत, कारण हे पूर्णतः जो प्रकल्प आहे ओसंडून वाहत आहे, 100% भरलेला आहे। पाण्याची चिंता देखील सगळ्यांची मिटलेली आहे। मागील काही दिवसापासून सतत पाऊस कोसळत आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान आहे। ती एक दुःखद घटनाच आपल्याला एक सांगावी लागेल। परंतु यामुळे पुढील काळात जे पाण्याचा तुटवडा पडतो, पाणी टंचाई निर्माण होते, परंतु आता जून जुलै मध्येच हे लघु प्रकल्प पूर्णतः भरलेले आहे। एक पहिल्याच वेळेस असं झालेलं लघु प्रकल्प बनला तेव्हापासून की जून किंवा जुलै महिन्यातच हा प्रकल्प भरलेला आहे। ही आनंदाची बातमी सर्वच नागरिकांसाठी महत्वाची आहे। येथे आल्यानंतर एक मनाला मोहक ठरणारं हे सर्व दृश्य आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता। खूप छान इथे आल्यानंतर एक वातावरण प्रसन्न मन होते असं निर्माण झालेलं आहे।